नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि सिंपल अशी अगदी 5 मिनिटात रेडी होणारी स्लीव्ज डिझाईन मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आपल्याला नॉर्मल पद्धतीने इथं स्लीव्ज कट करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढ्या उंचीची स्लीव्ज पाहिजे आहे तेवढी कट करून घ्यायची आहे. आणि इथं स्लीवचा मध्य काढून आपल्याला 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि उंचीला आपल्याला इथं 2 इंचावर खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं क्रॉस लाईन वळून घ्यायची आहे आणि तेवढंच कट करायचं आहे. अशा पद्धतीने इथं कट करून घ्यायची आहे. एकदम सिंपल आणि अशी सुंदर लुक इथं आपला तयार होणार आहे. अशा पद्धतीने कट करून आपल्याला या स्लीव्जला अस्तर असे जॉईन करायचे आहे. जे आपण नॉर्मल स्लीव्जला अस्तर जॉईन करतो त्याच पद्धतीने यालाही अस्तर जॉईन करायचे आहे. सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथं आपलं जिथं ट्रायंगल आलं होतं तिथं आपण टंचन उचलून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यावर इथं कटिंग करून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा इथं छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपण पलटी करू तेव्हा याचा शेप बिघडणार नाही. त्याच्यामुळे इथं कट लावून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दाब शिलाई इथं मारून घ्यायची आहे. एकदम सोपी आणि सुंदर अशी आपलं स्लीव्ज डिझाईन रेडी होणार आहे. तर बघा दाब शिलाई आपली मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण अस्तर इथं कवर करून घ्यायचे आहे आणि उरलेला जो आपला स्लीवचा कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघायला सुंदर असा आपल्याला तो बो डिझाईन तयार करायची आहे. तर बघा बोसाठी आपण इथे 5 इंच आणि 4 इंच असा आपण कपडा घेतलेला आहे. तो उलट्या पद्धतीने अशा टिप मारून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला एका साईडला ह्याला पलटी करण्यासाठी थोडीशी शिलाई मारायची नाही, नाहीतर आपल्याला सगळीकडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जो आपला एक्स्ट्राचा ह्याच्यातला कपडा होता तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हे पलटी करून घ्यायचं. आपल्याला ह्याला अगदी व्यवस्थितपणे याचे कोणे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि एकदम सुंदर असा इथं बो आपल्याला याचा रेडी करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सगळीकडून याला एकदम व्यवस्थितपणे करून घ्यायचा आहे. जो आपली शिलाई राहिली होती तिथे शिलाई मारून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर बघा एक सुई दोरा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं बो रेडी करायचा आहे. बघा अशा पद्धतीने एकदम सिंपल असा आपला इथं बो रेडी झालेला आहे. तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला अजून सुंदर दिसण्यासाठी इथे तुम्ही स्टोन किंवा मण्याचा वापर करायचा आहे. तर बघा इथे मी इथे एक मणी लावून घेणार आहे. तर इथं मी मणी लावून पॅक करून घेतलेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्लीव्जवर ठेवून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला पिना लावून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही साईडला आपल्याला हा बो इक्वलमध्ये जोडला जाईल. त्याच्यामुळे दोन्ही साईडला इथं पिना लावून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला याच्यावर एकदम सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा शिलाई मारत असताना आपल्याला शिलाईच्या जवळ आल्यानंतर हे पिना काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला सुईमध्ये ते अडकणार नाहीत. अशा पद्धतीने पूर्ण ह्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथं पूर्ण शिलाई झालेली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता एकदम सुंदर अशी आपली इथं स्लीव्ज डिझाईन रेडी आहे. तर तुम्ही ही डेली वेअरच्या साडीवर सुद्धा ट्राय करू शकता. तर बघा एकदम 5 मिनिटांमध्ये आपल्या इथं दोन्ही स्लीव्ज रेडी झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.